विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे चषक जर्सी अनावरण उत्साहात। सेलिब्रिटी लीगच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल असे स्पर्धेचे आयोजन करणार डॉक्टर विश्वजित कदम यांचे प्रतिपादन। सांगली येथे पहिल्यांदाच होणाऱ्या विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेच्या जर्सी तसेच ट्रॉफी अनावरण व खेळाडू निवड सोहळा रविवारी उत्साहात पार पडला। धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयपीएलच्या धर्तीवर व्हीएमपीएलच्या सोहळ्यास मराठी चित्रपट कलाकारांची मांदियाळी जमली होती। भारती विद्यापीठचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली व अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने 15 व 16 ऑगस्ट रोजी सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या SBGI टर्फमध्ये प्रकाश झोतात या स्पर्धा होणार आहेत। या सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, प्रथमेश परब, धनंजय पवार, सोनाली पाटील यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली। स्पर्धेत सुमारे 60हून अधिक कलाकार क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत। यात सुमारे 7 संघांचा सहभाग असेल। हे कलाकार सांगलीतील क्रिकेटसाठी मैदानात उतरणार। या स्पर्धेत ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, गौरव मोरे, प्रथमेश परब, धनंजय पवार, प्राजक्ता गायकवाड, सोनाली पाटील, नितीश चव्हाण, प्रथमेश परब, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, विशाल निकम, हर्षद हटकरी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वी प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, वनिता खरात, प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आदी 60हून अधिक अभिनेते अभिनेत्री मैदानात उतरून फटकेबाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण करणार आहेत। यासोबतच बिग बॉस फेम रील स्टार धनंजय पोवार यांच्यासह सुमारे 150हून अधिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध रील स्टार्स इन्फ्लुएन्सर्सचे संघही स्पर्धेत सहभागी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार ह्यामध्ये सहभागी होत आहेत, गायक सहभागी होत आहेत, दिग्दर्शक सहभागी होत आहेत आणि हे तिसरं सत्र आहे मराठी सेलिब्रिटी लीगचं। आणि मला मनापासून आनंद आहे की सांगली शहरात, सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे। सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातला एक अत्यंत ऐतिहासिक नावाजलेला जिल्हा आहे। स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतिसिंह नाना पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पतंगराव कदम साहेब असतील अशा दिग्गजांचा जिल्हा आहेच, पण गदिमा माडगुळकर, कवी सुधांशू, पंडित विष्णुदास भावे या ठिकाणी आज स्वर्गीय लता मंगेशकर असतील, बालगंधर्व असतील, या सगळ्यांचं वास्तव्य जन्म असणारा हा जिल्हा आहे आणि म्हणून ह्याला एक कलाचाही वारसा आहे। आज स्मृती मंदना देशातली क्रिकेटची, महिला क्रिकेटची कर्णधार आणि उत्तम बॅट्समन जागतिक स्तरावरची ती सांगली जिल्ह्यातली आहे। मग क्रिकेट आणि कलाला आणण्याचा प्रयत्न सांगली शहराने केला आहे आणि खूप मोठ्या उत्साहात त्याची तयारी आहे। सांगलीकर निश्चितपणे ह्याचं आनंदाने ह्याच्यात सहभागी होतील। सर, किती टीम सेलिब्रिटींच्या आपल्या या स्पर्धेमध्ये? आता 6 टीम केलेल्या आहेत आणि ह्याच्या 6ही टीममध्ये महाराष्ट्रातले अनेक दिग्गज कलाकार वेगवेगळ्या टीममधनं खेळणार आहेत। आणि किती तारखेला आपली 15 आणि 16 ऑगस्टला 2 दिवस ही सांगली जिल्ह्यामध्ये असेल टुर्नामेंट। येस, या निमित्ताने मी सांगलीकरांना निश्चितपणे आपण या टुर्नामेंटला यावं। उत्तम बसण्याची, जेवणाची, खाण्याची व्यवस्था तिथं सगळ्या प्रेक्षकांसाठी ही केलेली आहोत आणि या कलाकारांना दाद द्यावं, सांगली जिल्ह्याच्या वतीने त्यांचं स्वागत व्हावं अशी मनापासून इच्छा आहे आणि सांगलीकरांनी याचा आनंद घ्यावा। सांगलीमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीग होती आहे आणि त्यात भारती विद्यापीठाचे डॉक्टर विश्वजित कदम साहेब ऑर्गनाईज करतायत। सांगलीचे ते आमदार पण आहेत तिकडचे। खूप मजा येणार। का माहिती आहे का, दुबई, थायलंड, वेगवेगळ्या देशात सीझन होताना सांगली असं निवडलं। शेवटी स्मृती मंदानाचं गाव आहे, त्यामुळं स्मृती मंदाना ज्या पद्धतीने खेळते त्या खेळाला साजेसं तर स्पर्धा झाली पाहिजे ना तिथं। त्यामुळं सगळेजण जीव तोडून खेळतील, सगळे सेलिब्रिटी, आणि प्रचंड अप्रतिम असं संयोजन दिसतंय। त्यामुळं सांगलीकरांचा पाहुणचार हालही जोरात असणार हे कळतंय। सर, यातून तुम्ही कोणत्या टीमला लीड करताय? मी सांगलीच्या टीमचा कॅप्टन आहे। मी दरवेळी पुण्याच्या टीमचा असतो। जरा पुण्यातली लोक नाराज होतील, पण काय होणार, भारती विद्यापीठाची टीम म्हणजे सांगलीची टीम, विश्वजित कदम आणि सगळे होते। मी म्हटलं मी त्यांच्या टीम विरुद्ध नाही खेळणार बाबा। मग मी आयडिया केली की सांगलीला तसा तिथं कॅप्टन नव्हता,
मग मी त्या टीमचा कॅप्टन झालो. बघा, सांगलीकरांना मी सांगेल तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. एक तर आमच्या पतंगराव कदम साहेबांचा भाग आहे, तो नाट्य पंढरी आहे. डॉक्टर विश्वजित कदम हे तिकडचे आमदार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमच्या खूप जवळचे आहेत. सगळीच जवळची माणसं आहेत तिथं. आणि स्मृती मंदाना तुमची सांगलीची आहे, सई तामणकर आमची तुमच्या सांगलीची आहे. त्यामुळं कलाकारांची रेलचेल सांगलीत होणार आहे. तर सगळ्यांनी या, आमचा निशान घाडगे तिकडचा सांगलीचा आहे, असे बरेच लोक, तर या आणि आपण सगळे मिळून धमाल करू.